नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या 100% बातम्या ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये। पण सुरुवातीला हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबतची आक्षेपार्ह टीका उद्धव ठाकरेंना भोवण्याची शक्यता। कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईचे शंभूराज देसाईंचे संकेत। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री तेलंगणात प्रचारात व्यस्त। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका। 3 डिसेंबर नंतर राज्यात दंगलीची शक्यता। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा। 2014 मध्ये राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षण टिकलं असतं। पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट। भुजबळांच्या भूमिकेला सरकारचं समर्थन आहे का? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडा सवाल। विधानसभा अध्यक्षांनी सरकारची वकिली करू नये। संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। आमदार अपात्रते प्रकरणी पक्षांतर शब्दावरून सुनील प्रभूंवर शिंदेंच्या वकिलांच्या प्रश्नांची सरबत्ती। मीडिया रिपोर्टच्या आधारावर व्हीप बजावल्याचा आरोप प्रभूंना फेटाळला। बाळासाहेबांचे विचार फक्त बोलण्यासाठीच का? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल। मराठीत पाट्या न लावलेल्या दुकानदारांविरोधात पालिकेने उगारला कारवाईचा बडगा। विशेष पथकाद्वारे दंडात्मक कारवाई सुरू। मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या रविकांत तुपकरांना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण। उद्याच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष। आणि राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये 90,000 हेक्टरवरच्या पिकांना अवकाळीचा तडाखा। सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष। बघूया 100% बातम्या। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला। अवकाळी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी राज्य सरकारवर तोफ डागली। यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणा दौऱ्यावर होते। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला। हा मुद्दा उचलून धरत ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला। शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे अशी परिस्थिती असताना आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात कसे जातात असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना लक्ष केलं। यावेळी ठाकरेंनी टीका करताना वापरलेल्या एका शब्दावरून वातावरण तापलंय। जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे। कायदे तज्ञांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा याच्या बाबतीतची चर्चा करून या बाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत। त्यांना काय कारवाई करायच्या, तुमच्यात किती दम आहे, तुमच्यात किती ताकद आहे दाखवून द्या। ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती। त्यावरून राणेंना अटक झाली। आता नेमका हाच मुद्दा पकडत शिंदेंची शिवसेना ठाकरेंची कोंडी करण्याची शक्यता आहे। त्यावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत। दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यानं शेतकरी आधीच संकटात सापडलाय। गेल्या 3 दिवसापासून राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण सुद्धा तापलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। बळीराजा संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणारे हे गुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या शेतीचा उल्लेख करत ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय। शेतकऱ्याच्या पुत्राने पंचतारांकित शेतीमधनं या शेतकऱ्यांची चिंता का ते वाहत नाहीये?
याच मुद्द्यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही लक्ष केलंय. ट्रिपल इंजिन असेल पण त्या इंजिनातून थापांचे दूध न सोडता भरघोस मदत आजच्या घडीला जी गरज आहे ती माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला करा. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष केलंय. लल्लाचं दर्शन, याचं दर्शन, त्याचं दर्शन, अहो तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार? तर राज्यात एवढी उडवायला वेळ आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीवरती हात फिरवायचे कधी येणार? लवकरच शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. तसंच शिवसैनिकांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. घरी बसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत समाचार घेतलाय. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजपनं आपल्या पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीच्या प्रचारात उतरवलंय. तर एनडीएचा घटक पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपचा प्रचार केला. तेलंगणात मुख्यमंत्र्यांनी रोड शो देखील केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाचार घेतला. त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, त्यांनी जी वचनं दिली होती शेतकऱ्यांना मदत करण्यात, ती आम्ही पेडलेली आहे. त्यामुळे घरी बसलेल्या लोकांनी आमच्या सरकारला शिकवण्याची एवढी आवश्यकता नाही. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सरकार सक्षम आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील. म्हणून तर शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. तेलंगणात भाजपचं सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापलंय. या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळतंय. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा दावा केलाय आणि खळबळ उडून दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबर नंतर दंगलीची शक्यता आहे. सगळ्या पोलीस स्टेशनला तसा अलर्ट आलाय असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तसंच 6 डिसेंबर नंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे असंही आंबेडकर म्हणाले. 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असणाऱ्या शक्यता आहेत. 6 डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते. 2024च्या निवडणुका आणि मोदींबाबत प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलंय. तर सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही, पण ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार नाहीत. संविधान कुणीही बदलू शकत नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यालाही प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलंय की आपलं असणारं वक्तव्य हेच मोहन भागवतांचं वक्तव्य आहे आणि त्यांनी असणारं हे जाहीर करावं अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी पकडतो. आपण कुठलाही प्रश्न धार्मिक चष्म्यानं पाहतो. आपल्याला तशीच सवय लागली असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटलंय. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मराठा समाजाकडून सरकारवर दबाव वाढवला जातो. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं असं वक्तव्य चव्हाणांनी केलं. ते पुण्यात बोलत होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जहरी टीका केली आहे. माझं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसनी 14ला पाडलं आणि मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला असता. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यामध्ये बघतच त्यांचा कारभार त्या ठिकाणी करत आलेले होते. पृथ्वीराज चव्हाणांना काही सुपारी देऊनच दिल्लीवरना पाठवण्यात आलं होतं की पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं वितुष्ट समोर आलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पवार चव्हाण यांच्यातला जुना राजकीय संघर्ष नव्यानं सुरू होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. सरकारनं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये अशी भूमिका भुजबळांनी घेतली. भुजबळांच्या या भूमिकेला मराठा समाजातून प्रचंड विरोध केला जातोय. त्यामुळे मराठा आरक्षणावरून आता छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा वाद निर्माण झाला. या घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलं. त्यावरून मनोज जरांगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय. भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा नये. तीच भूमिका सरकारची आहे, ती स्पष्टपणे. मग भुजबळला तो घोड आहे आम्हाला, मग तीच सरकारची भूमिका आहे का? ते जातीय तेढ निर्माण करतोय, मग तीच सरकारची भूमिका आहे का?
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरून जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे आरक्षणावरून वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच रंगलेला दिसतोय। मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यात जरांगे पाटील यांनी वापरलेल्या एका शब्दानं वातावरण तापलं। मनोज जरांगेंनी त्यांच्या एका भाषणात बोलताना ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं वक्तव्य केलं होतं, मात्र या शब्दावरून मोठा वादंग झाला। भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी या शब्दावरून जरांगेंवर निशाणा साधला, तसंच प्रकाश आंबेडकरांनीही यावर भाष्य केलं। त्यानंतर जरांगे यांनी लायकी शब्द मागे घेत असल्याची घोषणा केली, मात्र यावेळी जरांगे पाटलांनी भुजबळांना टोला लगावला, तर भुजबळांनीही या शब्दावरून आता नवाब मुद्दा उकरून काढलाय। संभ्रम यांनी निर्माण केलाय, जाती धर्मात सगळ्या बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केलाय। आपण ते शब्दच मागे घेऊ आणि आपण काय ह्या कोणत्या जुनाट फिनाट नाही त्यासाठी ते मागे घेतलेलंच नाही, माझी बात नाही। ती वर्णव्यवस्था वेगळी, आताची वर्णव्यवस्था वेगळी। आता कोणाची लायकी, कोण मोठा कोण छोटा चाललेला। आणि महापुरुषांच्या जाती काढता याच्यातच तुमचं लक्षात येतंय की तुमच्या पोटात किती गटारगंगा आहे आणि किती विष पेरलेले जाती जातीविषयी। जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला असला तरी या शब्दावरून निर्माण झालेला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। भुजबळांच्या नव्या विधानावरून हे पुन्हा एकदा समोर आलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या समोर शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे। या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी 31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार असल्याचा दावा केला, तसंच सत्ता संघर्षावरचा निकाल लांबणीवर टाकला जाणार असल्याचा आरोप करण्यात आला होता। त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उत्तर दिले। संख्याबळाचा दाखला देत नार्वेकरांनी ठाकरे गटावर पलटवार केला। आता नार्वेकरांच्या या टीकेला राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सरकार पडतं किंवा टिकतं हे केवळ सभागृहातील बहुमतावरती, त्यामुळे कोणीही भविष्यवाणी केली तर अशा भविष्यवाणीला सबस्क्राईब करणं अथवा अशा भविष्यवाणीकडे लक्ष देणं हे मला योग्य वाटत नाही। आमदार अपात्रता प्रकरणावरून ठाकरे गट आणि नार्वेकरांमध्ये वारंवार पलटवार सुरू आहेत, त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष थांबणार नसल्याचं स्पष्ट होत आहे। राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। सध्या धान कापणी आणि मळणी सुरू असल्यानं त्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात 1230 शेतकऱ्यांचं तब्बल 10,000 हेक्टरवरचं पीक उद्ध्वस्त झालं। सगळ्यात जास्त नुकसान द्राक्ष बागा आणि कांद्याचं झालंय। वाशीमध्ये अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला टोमॅटो उद्ध्वस्त झाला। ऐन तोडणीला आलेल्या टोमॅटोची झाडं जमीनदोस्त झाली। मराठवाड्यातल्या बीड, परभणी, हिंगोलीत सुद्धा अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान केलंय। ज्वारी मातीमूल झाली असून कापसाच्या वाती झाल्यात। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। अकोल्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं थैमान घातलं। यावेळी बाळापूर तालुक्यातल्या टाकळी खोसबळ इथं शेतशिवारातल्या 20 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे। या पशुपालकाचं मोठं नुकसान झालंय। राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय। या पावसामुळे बळीराजाचं अतोनात नुकसान झालंय। अवकाळीमुळे बळीराजा हतबल झाला असून सरकारच्या मदतीकडे त्याचे डोळे लागले। राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यात पिकांसह फळबागांना अवकाळीचा तडाखा बसला। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं लिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झालं असून या बागेत लिंबांचा सडा पाहायला मिळाला। या नुकसानीमुळे बळीराजाचं कंबरडं मोडलंय। दादा, आमचा आज रोजी तोंडाशी आलेला घास संपूर्ण निसर्गाने हिरावून घेतलेला आहे, तरी आमच्याकडे लवकरात लवकर तातडीने पंचनामे व्हावे। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसानं वेचणीला आलेला कापूस ओला झाला। कापूस भिजल्यानं तो आता कवडीमोल किमतीत शेतकऱ्यांना विकावा लागणार आहे। दरम्यान राज्याच्या अनेक भागात आजही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या या पावसानं सांगलीकरांची दैना उडाली, तर ढगाळ वातावरण आणि पडणाऱ्या अवकाळी पावसानं छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झाला असून रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होतीये। अकोला जिल्ह्यात झालेल्या पावसानं कपाशी, तूर, कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेलं पीक पावसानं उद्ध्वस्त झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून आता मदतीची अपेक्षा आहे। राज्यातल्या 17 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला। जवळपास 90,000 हेक्टरवरच्या पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। यात बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं सर्वाधिक नुकसान झालं। बुलढाण्यात 7 तालुक्यात 34,000 हेक्टर, नाशिकच्या 13 तालुक्यात 30,000 हेक्टरच्या पिकांना फटका बसला।
अहमदनगरमध्ये 15,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. धुळ्यात 4,500 हेक्टर, पुण्यात 3,500 हेक्टर आणि नंदुरबारमध्ये 2,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिकच्या निफाडमध्ये नुकसानीची पाहणी केली. जी वस्तुस्थिती बघितली, मग कांदा असेल, मका असेल, त्याच्याबरोबर टमाटा असेल आणि सर्वात मोठं नुकसान जर का असेल ते द्राक्षाचं झालेलं आहे. बळीराजा आधी संकटात आहे, त्यात अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आता सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलंय. रब्बी पिकांचं या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. आधीच दुष्काळ आणि त्यात अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीची आस लागली आहे. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये. काही नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला, तसंच शेतकऱ्यांना धीर देत मदतीची ग्वाही देत आहेत. मात्र आता शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आसमानी संकटावरून राजकारण तापलंय. प्रत्येक शेतावर जाऊन पंचनामे करून जो अंतिम अहवाल तयार होईल तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. त्यामुळे नेत्यांनी यावर राजकारण न करता शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशी पोहोचेल यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. ही डेडलाईन संपल्यानंतर मनसेनं खळखट्याक आंदोलन सुरू केलं. नवी मुंबईत मनसेनं आक्रमक भूमिका घेत मॉलमध्ये जाऊन व्यवस्थापकांना जाब विचारला. 2 ते 3 दिवसात मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याकचा इशारा मनसेनं दिलाय. तर मनसेच्या चारकोप विधानसभा शिष्टमंडळानं कांदिवली आर दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर बीएमसी कार्यालयाबाहेर दुकानांवर इंग्रजी आणि गुजराती भाषेतल्या फलकांची मनसैनिकांनी पाहणी केली. मनसैनिक आक्रमक झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांचे विचार कुठचे बाळासाहेबांचे विचारांनी घेतले? हे नुसतं आपलं बोलायचं बाळासाहेबांचे विचार मग अंमलात आणा ना. कळलं का? त्या पद्धतीचं पाऊल यांनी टाकलं पाहिजे. ड्रग्ज प्रकरणावरही भाष्य करत राज ठाकरेंनी महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास दाखवलाय. मुंबई महाराष्ट्र पोलिसांवरती इतका विश्वास आहे, यांनी 24 तासाची मोकळीक द्यावी सरकारने, सगळं वटणीवरती आणून ठेवतील. यावेळी मनोज जरांगे यांच्याबद्दल विचारला असता राज ठाकरे काही न बोलताच निघून गेले. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपल्यानं आजपासून मुंबई महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने यासाठी पथक तयार केलं असून त्यांनी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्या मुंबईतली दुकानं आणि आस्थापनांवर मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईसाठी मुंबईतील 24 वॉर्डमध्ये विशेष पथक स्थापन करण्यात आले असून प्रत्येक वॉर्डात 2 याप्रमाणे 24 वॉर्डात 48 अधिकारी दुकानांची झाडाझडती घेत आहेत. दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास प्रति कामगार 2,000 रुपये दंड आणि न्यायालयीन कारवाईची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. जर ह्यांच्याकडे ज्या प्रमाणात कामगार असतील तर पर हेड 2,000 रुपये. समजा 10 कामगार असतील किंवा 12 असतील तर जास्तीत जास्त 24,000 नोटिस दिया है हमको और उसके बाद में उन्होंने बोला है कि आप चाहो तो कोर्ट में इस फाइन को भर सकते हो या अर्जी दे सकते हो. अभी इस बारे में क्या हमें कुछ मालूम नहीं है. मुंबई महापालिकेनं ही कारवाई सुरू केली असली तरी कायद्याला वाकुला दाखवणाऱ्यांविरोधात कारवाईची गती वाढवण्याची गरज आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर शिंदेचे वकील महेश जेठमलानी प्रश्नांची सरबत्ती केली. आमदारांना व्हीप मीडियातल्या बातम्या पाहून बजावला का असा सवाल शिंदेच्या वकिलांनी केला. आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे. यावेळी पक्षांतर शब्दावरून सुनील प्रभू यांना शिंदेच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रश्नांच्या सरबत्ती झाडल्या. शिंदेच्या वकिलाने विचारलं, पक्षांतर होत आहे आणि पार्टीला अस्थिर केलं जात आहे असं आपल्याला दिसत होतं, हे कशाच्या आधारावर आपण म्हणत होतात? सुनील प्रभूंनी त्यावर उत्तर दिलं, सुरुवातीला बातम्या येत होत्या मिसिंग आमदार हॉटेलमध्ये बसून आमच्या पाठीमागे राष्ट्रीय शक्ती आहे, आपण योग्य तो निर्णय घेऊ असं बोलत होते. याचा अर्थ पक्षांतर करण्याची त्यांची मानसिकता होती. शिंदेच्या वकिलांनी त्यावर विचारलं, आपण मीडिया रिपोर्टच्या आधारे नोटीस दिली होती का? सुनील प्रभूंनी सांगितलं, हे खोटं आहे. शिंदेच्या वकिलांनी त्यावर प्रश्न विचारला, उपरोक्त ठरावाची प्रत बनावट तयार करण्यात आली का? बोगस अपात्रता याचिका टाकण्यासाठी त्याचा वापर केला गेला का? सुनील प्रभूंनी सांगितलं, हे खोटं आहे. त्यावर शिंदेचे वकील म्हणाले, दिलीप लांडे यांची बनावट सही करण्यात आली का? सुनील प्रभूंनी सांगितलं, हे खोटं आहे. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यापूर्वीच राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीत चुरस निर्माण झाली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली पाहायला मिळते. मागील 2 टर्म मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. राज्यात बदललेल्या राजकीय स्थितीनंतर महायुतीत मावळवरून मोठा पेच निर्माण झालाय. एकीकडे या ठिकाणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे असताना दुसरीकडे भाजपनं देखील जागेवर दावा केला, तर अजित पवार गटही जागा आपल्याला मिळावी यासाठी इच्छुक आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून माझ्या नावावरती मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. लोकसभेच्यासाठी उमेदवार म्हणून पक्षाने लढायला सांगितलं तर त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पक्षाचा आदेश मानून निवडणूक लढू. मी सांगितलं की युतीचा धर्म फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच पाळावा सांभाळावा अशातला भाग नाही, त्या पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सांभाळावा ही माझी त्यांना विनंती आहे. महायुती 3 पक्ष असल्यानं मावळवरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. यावर महायुतीचे नेते कसा तोडगा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं एक विधान सध्या चांगलंच वादग्रस्त ठरलंय. धनखड यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करून टाकली. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी धनखड यांच्यावर भाजपवर टीकेची झोड उठवली. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते, तर नरेंद्र मोदी हे या शतकातले युगपुरुष आहेत असं विधान सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना जगदीप धनखड यांनी केलं. त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला. जगदीप धनखड यांच्या या विधानावरून विरोधकांनी टीकेची जोरदार झोड उठवली आहे. 20वीं शताब्दी के महापुरुष महात्मा गांधी थे, इस शताब्दी के युग पुरुष नरेंद्र मोदी हैं. कौन युग पुरुष है कौन महापुरुष है ये हम नहीं तय कर, इतिहास तय कर, सदियां तय कर. उन्होंने मोदी को युग पुरुष कहा है. नहीं, मैं उनके लिए उनकी नज़र से वो ठीक रहेगा, बाकी जनता बहुत बड़ी है. एकंदरीतच पक्ष कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांना आपल्या वरिष्ठ नेत्यांची स्तुती करणं समजू शकतो, पण देशाच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान असलेल्या व्यक्तीनं थेट मोदींची तुलना राष्ट्रपित्या महात्मा गांधींशी करणं खरंच योग्य आहे का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. किमान जाणत्या नेत्यांनी तरी अशा स्तुती पाठकांना समज देणं गरजेचं आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधत या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केलंय. यावरून मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा त्यांनी दिला. यासाठी ते बुलढाण्याहून मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान रविकांत तुपकरांना राज्य सरकारनं चर्चेचं निमंत्रण दिलंय. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यात सोमठाणा गावात 4 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. त्यानंतर मुंबईत जाऊन मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी ते शेकडो शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तुपकर यांच्या या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलाय. रविकांत तुपकर यांना राज्य सरकारनं चर्चेसाठी निमंत्रण दिलंय. उद्या उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांना सरकारने जर का गृहीत धरायचा प्रयत्न केला तर मग मात्र उद्या मुंबईला मंत्रालय ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या निर्धारानं आम्ही मुंबईमध्ये दाखल होतो आहे. शेवटी माणूस येते पण बिचारे शेतकऱ्यांसाठी लढते. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे त्यासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे केलंय. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. सरकारसोबत होणाऱ्या चर्चेत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा तुपकरांनी दिला. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा भागात एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसामध्ये संजय मंडळे या सोने चांदी व्यापाऱ्याची सोमवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांच्या घरातून 1 किलो सोनं, 3 किलो चांदी आणि 3.5 लाख रुपये असा 74 लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला. संजय मंडळे हे यावेळी घरात एकटे होते, तर त्यांची पत्नी आणि मुलगा अमरावतीत रुग्णालयाच्या कामानिमित्त गेले. हत्येच्या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. जवळपास 74 लाखाचे ऑर्नामेंट्स जे ते व्यवसायाच्या स्वरूपात त्यांच्याकडे होते आणि काही नगदी कॅश असा 74 लाखाचा जवळपास मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला आहे. आरोपींचा पोलिसांनी कसून शोध घेतला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढवलंय, तर मुख्यमंत्री तेलंगणात प्रचारासाठी गेले. यावरून ठाकरे आणि शिंदेमध्ये वाद पेटलाय. याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता पाहायला विसरू नका, फक्त न्यूज 18 लोकमतवर. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.